अध्याय 5 श्री श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा. हा अध्याय पठन केल्यास आपणास अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल. अध्याय 5 श्री श्रीपाद वल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले. तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी लोककल्याणार्थ अवतार घेतले. पिठापूर येथे आपळराज नावाचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण राहत होते. त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रत्या होत्या. त्या विष्णुदत्तांची भावभक्तीने आराधना करायच्या. एकदा अमावस्येस आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धांसाठी निमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे. तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथीरूपाने त्यांच्याद्वारे आले. सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच त्यांना भिक्षा घातली. ही त्यांची सेवा तत्परता पाहून दत्तात्रयांनी त्यांना 3 मुखे व 6 हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर वागण्यास सांगितले. तेव्हा सुमतींनी त्यांची स्तुती केली व म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला अतिरूपात माते अशी हाक मारलीत ते वचन खरे हो. मला अनेक अपत्य झाली, पण ती जन्मताच मिळाली. जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखे आहे. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगद्वंद, देवासारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे. ती पूर्ण करा. दत्तात्रय म्हणाले, मातोश्री, तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असेल. तो तुमच्या कुळाचा उद्धार करेल. त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हाला त्याच्या काल्याने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही. सुमतींना वरदान देऊन दत्तात्रय अदृश्य झाले. हे वृत्त त्यांनी पतींना सांगितले. तेव्हा त्यांनीही खूप आश्चर्य वाटले. ते सुमतींना म्हणाले, दत्तात्रयांनी तुम्हाला माते अशी हाक मारली, त्या अर्थी तेच पुत्ररूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील. आपलं भाग्य आज फळास आले. त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात नव्हता, पण सुमतीच्या मनात थोडी रुखरुख होती. त्या पतींना म्हणाल्या, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवणापूर्वीच भिक्षा घातली. यात माझे काही चुकले का? आपळराज म्हणाले, अहो, तुम्ही योग्य तेच केले. आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले, वरदान दिले. त्यामुळे आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत. आता ते स्वर्गलोकी जातील. त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाल्या. त्यांनी एका तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. ब्राह्मणांनी ज्यांचे जातक वर्तवले म्हणाले, हे पुत्र तपस्वी होतील, विश्वाला मार्गदर्शन करतील, यांची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल. ते ऐकून आपळराज व सुमतींना धन्य वाटले. त्यांनी पुत्रांचे श्रीपाद नाव ठेवले. श्रीपाद 7 वर्षाचे झाल्यावर पिताजींनी त्यांची मुंज केली. मुंजी बंधन होताच ते 4ही वेद गडागडा म्हणू लागले. त्यांनी मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रेही तात्काळ प्रकट केली. लोक त्यांना अवतारी महात्मा म्हणू लागले. त्यांनी लोकांसाठी आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्य, वेदांचा अर्थ, वेदांचे रहस्य असे अनेक विषयांचे ज्ञान प्रकट केले. श्रीपाद 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या मातापित्यांनी त्यांना विवाहाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी हीच माझी पत्नी, म्हणून मी श्रीपाद वल्लभ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. हे ते ऐकून आपळराज व सुमतींना वाईट वाटले, पण दत्तात्रयाचे वचन आठवून त्यांनी विरोध केला नाही. ते दोघे म्हणाले, बाळ, तुम्ही आमची म्हातारपणीची काठी आहात. तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे? तेव्हा आमचे दैन्य दूर कराल अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे? तेव्हा श्रीपादांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, आई, बाबा, एवढेच नाही, मी आताच तुमचे दुःख घालवतो. मग त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य, ते दोघेही अव्यंग्य, सुंदर व सदृढ झाले. त्यांनी कृतज्ञतेने श्रीपादांचे पाय धरले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही मातापित्यांची सेवा केली तर इहलोकी पुत्र पौत्रादिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. ते सर्व पाहून आपळराज व सुमतींना आनंदश्रू अनावर झाले. श्रीपादांनी त्यांनाही आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल.
त्यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील. आता साधूजनांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे, तरी आज्ञा असावी. त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले. ते गुप्तरूपाने काशीला आले. तिथून बद्रिकाश्रमास गेले. तेथे नारायणाची भेट घेतली. त्यांना मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. मग तीर्थयात्रा करत ते गोकर्ण क्षेत्री आले. हरिओम.